दादू, गोदा काकू आम्ही सगळ्यांनी खूप धमाल केली. माझी एकदाही आठवण नाही आली साक्षी. असं का बोलतोस राज? मी तुला खूप मिस करत होते. तू असतास तर अजून धमाल आली असती. देवयानी आणि तुझी भेट झाली की तिला माझ्याकडनं काँग्रॅट्स. मी तिला तुझ्या वतीने आधीच काँग्रॅट सांगितलंय. असंख्य अडचणींना तोंड देऊन शेवटी विक्रम आणि देवयानीचं लग्न झालं. आपल्या नशिबात काय लिहिलंय काय माहिती. राज असं का बोलतोय? आता काहीच दिवसांचा प्रश्न आहे ना. काही दिवसांचा प्रश्न असं किती दिवस चालणार आहे साक्षी? अजून किती दिवस मी या अंधाऱ्या कोठडीत राहणार आहे? आणि या काही दिवसांनी मला जगायचा हक्क आहे की नाही ते आधी ठरणार आहे. लग्न तर खूप लांबची गोष्ट आहे. राज प्लीज तू असा धीर सोडू नकोस. मला मान्य आहे की काही दिवस थांबावं लागेल, पण आपण एकत्र येण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही याची मला खात्री आहे. रागिणी, इथे मी. रागिणी. काय रे, खूप खुश दिसतोय. येस, कारण नाही विचारणार. काय झालंय? रागिणी, आपलं महानाट्य रंगमंचावर आणण्याचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. खरंच? येस. पण त्याला तर खूप खर्च येणार होता ना. त्याला लागणाऱ्या खर्चाचा जो प्रश्न होता ना, तो लिंगप्पानी सोडवलाय. लिंगप्पानी? येस. काय झालं रागिणी? आपलं नाटक रंगमंचावरती येते आणि तू खुश नाहीस? नाही रे, मी खुशच आहे. मग? पण नील, मला एक कळत नाहीये, आपल्या नाटकाला आर्थिक मदत करून लिंगप्पासारख्या बिल्डरला काय मिळणार आहे? म्हणजे त्यांचा नक्की काय उद्देश असेल? तू का विचार करतेस या गोष्टींचा? नील, त्यांनी विक्रम भाऊजींनाही मदत केली आहे. ते आता तुलाही मदत करतायत. शिवाय भैयासाहेबही त्यांच्या हेतूबद्दल बोलत होते. तुला रागिणी, रागिणी, तू उगाच टेन्शन घेतेस. बघ, ते विक्रमला खूप मानतात. विक्रमने आपल्या नाटकाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला, त्यांना तो आवडला आणि ते फायनान्स करायला तयार झाले. त्यामुळे आता नाटक लवकरात लवकर रंगमंचावरती आणायचं आहे. तयारी करायला हवी. काय? किती वेळ लावलास दूध आणायला? मित्रांची गप्पा मारत बसला असशील. देवयानी, आपल्या लग्नाला अजून एक दिवस पण पूर्ण झाला नाहीये. तू असे टिपिकल बायकोसारखेचा प्रश्न विचारतेस आम्हाला. म्हणजे काय? आता असेच प्रश्न विचारणार मी. सवय करून घे तू. कुठे गेला होता? मी दूध आणायला बाहेर पडलो, ते सगळे बसलेले लोक इकडे काय 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 काम करत उभे होते. सगळ्यांनी एवढी थट्टा केली आमची, माहिती आहे. आम्हाला म्हणले, काय विक्रमादित्य, लग्नानंतर सवय बदलली दिसते, बायकोनी कामाला लावलं वाटतं. मग काय म्हणे, घरातले लाईट म्हणजे तुमचे रात्रभर चालू होते, ते जरा लवकर बंद केलं तर विजेची बचत होईल. आता या सगळ्याची सुद्धा सवय करून घे तू. अच्छा. पण यातला एक मुद्दा, एक सूचना आम्हाला फार महत्वाची वाटली. ते म्हणजे हे जे लाईट आहेत आपल्या घरातले, हे खरंच आपण संध्याकाळी लवकर बंद केले पाहिजे. दूध कुठे? दूध घातलेस तू अजून? घालायचंय. देवयानी, एवढ्यात फोन आता कोणाचा वाजला? बघ बघ. हॅलो.
हां रॉंग नंबर आहे. रॉंग नंबर कसा काय असू शकतो? कोणाचा होता रे? साक्षीचा होता. मी म्हटलं रॉंग नंबर ठेवून दिला फोन. का? का काय का? अरे काल तू त्यांच्या घरात इथे आलीस ना, लगेच एक दिवसांनी फोन करून विचारण्याची काय आवश्यकता आहे? अरे म्हणजे काय आठवण आली असेल तिला माझी. आठवण कशी? उचल उचल. हॅलो साक्षी, अगं सांगितलं ना रॉंग नंबर आहे. अरे मला बोलू देत ना. हां ठीक आहे, चल ठेवू फोन. अरे मला बोलायचंय. हॅलो, हा साक्षी बोल. काय कशी आहेस? साक्षी मी एकदम ठीक आहे. तुम्ही सगळे कसे आहात? दादू कसे आहेत? आई, काका, काकू, आजूबाजूची मंडळी, रस्त्यानं जाणारे लोक, आपलं घर, घराचे दरवाजे, खिडक्या, ताट वाटी भांड, विक्रम तू मला बोलू देणार आहेस का? बोल ना. मी तेच म्हणतोय, तू हे विचार कसे आहेत हे सगळे. विचार विचार ना, बोलू देत ना. विचार ना. मी कुठे नाही म्हणतोय. हा बोल. विक्रम मी काय म्हणते, जरा मी पटकन बोल ना. मी कुठे काय म्हणतोय देवानी. बोलू देत ना प्लीज. हा विचार विचार कसे आहेत सगळे तुम्ही. असं काय देऊ? नाही अगं, असंच तुझी गंमत करतोय तो. साक्षी मी काय म्हणते, हॅलो देऊ, मी तुझ्याशी बोलायचं म्हणून फोन केलाय. तुमच्या दोघांच्या भांडणात मला बोलायला मिळणार आहे का? साक्षी मी तुला नंतर फोन करते. मी जरा चहा बनवते. हा ओके, बाय बाय बाय. का नाही बोलू दिलंस तू मला? साक्षीला आठवण येत होती ना माझी, मलाही त्यांची आठवण येते म्हणून त्यांनी फोन केला असेल. मला बोलायचं होतं ना साक्षीशी. का नाही बोलू दिलंस? हं? देवयानी नाही, मी पाहिलं सगळं. काय? नाही म्हणलं, मी पाहिलं की सगळं सामान भरेल आहे तुझ्या घरी. बरं वाटलं असं बघून. मला काय म्हणायचं होतं की एक वाटी साखर मिळेल का तुझ्या घरी? हो देते हा काकू. ठीक आहे, अख्खा डबा घेऊन जा. नाही नाही, परत आणून द्यायची गरज नाही, तुमच्याकडे राहू दे. चहा हवाय हा पण घेऊन जा. आता आम्ही दोघं येऊ चहा करून द्यायला? नको ना? मग प्लीज जा आता. आई आई काय ग? काय झालं? काय नाही. मला माहिती, देवची आठवण येते ना. आई मी आत्ताच देवशी फोनवर बोलत होते. खरंच खरंच फोन झाला तिचा तुझा? काय म्हणत होती देऊ? कशी आहे? साक्षी अगं सांग ना, काय म्हणत होती देऊ? देऊ म्हणाली की आपली आई माझी आठवण काढत कुठेतरी कोपऱ्यात बसून रडत असेल तर तिला जाऊन सांग की अजिबात काळजी करू नको, देवी आणि विक्रम बरोबर खूप सुखात आहे. आता तरी खुश आहेस ना? हो ग, खूप बरं वाटलं हे ऐकून. हेच ऐकायचं होतं मला. तरी पण साक्षी, एक भीती सारखी अस्वस्थ करत राहते. कोणती? विक्रम आणि देऊचं लग्न झालंय हे आतापर्यंत राजेश शिर्केंच्या घरी कळलंच असणार. आई त्याची काळजी तू अजिबात करू नकोस. हे लग्न स्वीकारण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठला पर्यायच नाहीये. हे आता राजेश शिर्केंच्याही लक्षात आलं असेल. अगं इतका समजूतदारपणा त्यांनी या घटकेला दाखवला तर मग काय सगळं चांगलंच होईल. दाखवते, त्यांना दाखवावंच लागेल. आणि आई आता सगळं छान होणार आहे. फक्त त्यासाठी तुला आता छान छान हसावं लागेल. हस बघू. विक्रम भैया तुम्ही? मी साईमाना सांगतो. साईमा, खबरदार एक पाऊल पुढे टाकाल तर. साईमा, आम्ही तुमच्या आणि देवीच्या दर्शनासाठी इथे आलो. कोणाच्या परवानगीने आलात तुम्ही? साईमा, आई आहात तुम्ही आमच्या. तुम्हाला भेटायला आम्हाला परवानगीची काय गरज? आम्हाला वाटतं घ्यावी लागेल.
एका सामान्य मुलीला घेऊन राजशिर्क्यांच्या देवघरात जाताना तुम्हाला परवानगीची गरज वाटत नसली तरी आम्हाला वाटते आणि आम्ही ती परवानगी नाकारत आहोत. साईमा, आम्ही देवयानीशी लग्न केलंय आणि ती आता राजशिर्क्यांची सून आहे. देवयानी, विक्रम भाऊजी, कधी आलात तुम्ही? प्रियदर्शनी, विक्रमादित्यांनी जरी राजशिर्क्यांच्या रूढी परंपरा नाकारल्या असल्या तरी तुम्ही राजशिर्क्यांच्या सुनबाई आहात. तुम्हाला त्या पाळाव्याच लागतील. साईमा, आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे म्हणून आम्ही इथे आलोय. तुझ्यासारख्या सामान्य मुलीशी एक शब्दही बोलायची आमची इच्छा नाहीये. साईमा, असं बोलून तुम्ही देवयानीचा अपमान करताय. ज्यांना काही मानच नाही त्यांचा अपमान कसला? आम्ही काय म्हणतोय साईमा, आम्ही तुमचा राग समजू शकतो. आपल्या गैरउपस्थितीत विक्रम भाऊजींनी देवयानीशी लग्न केलं, पण आता लग्न झालंय ना साईमा, आणि लग्न झाल्यावर पहिल्यांदा ते देवयानीला घेऊन आपल्या राजमहालात आलेत. आपण त्यांचं स्वागत करायला हवं. प्रियदर्शनी, तुमच्या आगंतुक सल्ल्याची आम्हाला गरज नाहीये. कुठल्याही सामान्य मुलीशी लग्न करून तिला या घरात आणून राजशिर्क्यांची सून म्हणून मिरवता येईल असा आदित्य राजेंप्रमाणे तुमचाही गैरसमज झालेला दिसतोय. आणि असंच जर असेल तर हा गैरसमज दूर करण्यासाठीच आम्ही या दोघांना इथं थांबवलंय. आम्हाला माहिती आहे साईमा, आम्हाला माहिती आहे या घरामध्ये देवयानीला स्थान नाही, पण आमच्या हृदयात तिला कायमचं स्थान आहे आणि ते तुम्ही नाही हिरावून घेऊ शकत. या घरामध्ये जर देवयानीला तिचा मान मिळणार नसेल तर इथे थांबण्याची आमची इच्छा नाही. आम्ही इथे फक्त देवीच्या दर्शनासाठी आलोय आणि ते घेऊन आम्ही इथनं निघून जाऊ. चल देवयानी. विक्रमादित्य, या सामान्य मुलीला घेऊन जर तुम्ही राजशिर्क्यांच्या देवघरात पाऊल टाकलं तर खबरदार. देवीचं दर्शन हा आमच्या श्रद्धेचा भाग आहे साईमा, आणि ते घेण्यापासून आम्हाला आणि देवयानीला कोणी थांबू शकत नाही, तुम्ही सुद्धा नाही. थांबा आदित्यराजे. ज्यांना आपल्या कुलाच्या मानमर्यादांची जाणीव नाही त्यांना आमच्या कुलदैवताचं दर्शन घेण्याचा काही एक अधिकार नाही. तो अधिकार तुम्ही हरवून बसलात आदित्यराजे. या मुलीला तुम्ही इथवर घेऊन आलात हे तुमचं नशीब समजा, पण यापुढे आमच्या देवघरात जाऊन आमच्या देवीचं दर्शन घ्यायला आम्ही कदापि देणार नाही. वा भैया साहेब, ज्यांनी आपल्या सख्या भावाला किडनॅप केलं तो आता घरातील देवतांना सुद्धा बंदिस्त करून ठेवायला लागलाय. आतापर्यंत साईमांच्या तोंडून तुम्हीच बोलत होतात ना भैया साहेब? पास करा ना आता हे सगळं कृपा करून. घरी आले ते दोघं आपल्या, मोठ्या मनानं त्यांचं स्वागत करूया आपण. प्रियदर्शनी, त्यांनी एका सामान्य मुलीला तुमचा दर्जा द्यायचा प्रयत्न केलाय तरी आम्ही त्यांना माफ करा. त्यांनी रणवीर राजेंवर त्यांना किडनॅप केल्याचा आरोप केलाय तरी आम्ही त्यांना माफ करावं. पण साईमा, कुठेतरी कधीतरी या वादाचा शेवट नको का व्हायला? हो, आम्हालाही तसंच वाटतं की या वादाचा शेवट व्हावा आणि त्यावर उपाय एकच आहे. त्यांनी आत्ताच्या आत्ता या देवयानीला घेऊन इथून निघून जावं. आम्हाला त्या देवयानीचं तोंड सुद्धा पाहायची इच्छा नाही. साईमा,
नाही विक्रम, विक्रम, रागाच्या भरात तू अजून काही बोलणार नाहीयेस. आपण इथे नातं जोडायला आलोय, तोडायला नाही. प्लीज चल. नाही देवयानी, या घरामध्ये तुझा अपमान. विक्रम, विक्रम तुला शपथ आहे म्हणजे. चल चल. ज्याला आपल्या कुलाच्या मान मर्यादांची जाणीव नाही, त्यांना आमच्या कुलदैवताचं दर्शन घेण्याचा काही एक अधिकार नाही. या सामान्य मुलीला घेऊन जर तुम्ही राजशिष्यांच्या देवघरात पाऊल टाकलं तर खबरदार. मला माहिती आहे विक्रम, साईमानच्या बोलण्याचं तुला खूप वाईट वाटलं ना. त्या घरात गेल्यानंतर आम्हाला असं काहीतरी ऐकायला लागेल याची पूर्ण कल्पना होती देवयानी. पण तरी आम्ही तिथे जायचं धाडस दाखवलं ते साईमानवर असलेल्या आमच्या श्रद्धेमुळे. पण साईमाननी असं बोलावं, आम्ही खरंच खूप दुःखी होते देवयानी. आता आम्हीच नाही देवयानी, कोणाच्याही बाबतीत जर त्याची आई किंवा घरातली माणसं असे वागले असते ना तर त्यालाही तितकंच वाईट वाटलं असतं. खरं तर माझ्याशी नातं जोडण्यासाठी तुला तुझ्या घरच्यांशी असलेलं नातं तोडावं लागलं, ह्याचं खरंच मलाही खूप वाईट वाटलं. पण विक्रम, आपण काही करू शकत नाही. लग्नानंतर हे सगळं होऊ नये म्हणून आपण पूर्वीसुद्धा खूप प्रयत्न केले. आपण केले, फक्त आपण प्रयत्न केले. हेच प्रयत्न जर त्यांनीही केले असते ना तर आज ही वेळ नसती आली आपल्याला. हे बघ विक्रम, मला असं वाटतं की कुठलंही नातं जुळताना थोडा वेळ द्यावा लागतो. आज तुझ्या घरचे आपल्या लग्नाला खुश नाही आहे, पण ही परिस्थिती कायम थोडीच राहणार आहे. आज ना उद्या ते आपल्या लग्नाचा नक्की स्वीकार करतील. तुला नाही असं वाटत? आमच्या घरच्यांच्या बाबतीत ही गोष्ट कधी घडेल असं आम्हाला खरंच नाही वाटत. भैयासाहेब आमच्याशी आज जे काही वागले ना त्याचं आम्हाला खरंच काही वाटलं नाही, कारण ते असंच वागत आले. पण साईमा, किंवा त्यांनी तरी त्यांचा हट्टीपणा सोडायला हवा होता ना. प्रत्येक वेळी मोठ्यांनीच समजून घ्यायला हवं असं थोडीच आहे. कधीतरी आपणही समजून घेऊ शकतो. चल. काय रे, काय शोधतोयस? स्क्रिप्ट शोधतोय का नाटकाची? असेल तिथेच. सगळीकडे शोधून झालं, कुठेच सापडत नाहीये. बरं ठीक आहे, तू हे घे, मी शोधून देते. ठीक आहे. राग, मी बघितलं तिथे नाहीये. मी म्हटलं ना मी शोधून देते, तू जा. ठीक आहे.